तर युद्धाच्या वणव्यातही सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईमध्ये पोहोचलंय। होर्मुझची सामुद्रधुनी सुखरूप पार करून जहाज मुंबईमध्ये दाखल झालंय। इराणच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी सिग्नल सिस्टीम बंद करण्यात आली होती आणि लायबेरियाचे झेंडे लावून शेनलॉंग जहाज मुंबईमध्ये दाखल झालंय। सौदी अरेबियातल्या जहाजातून 1,35,335 टन कच्चं तेल आलंय। मुंबई डॉकवरून जहाजातलं तेल माहुलच्या रिफायनरींना पाठवलं जाणार आहे। तर सौदी अरेबियातून हे तेलवाहू जहाज पोहोचलेला आहे भारतामध्ये। होर्मुझच्या सामुद्रधुनीतूनच या जहाजानं प्रवेश केलेला आहे। होर्मुझची सामुद्रधुनी पास करत असताना सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात आली आणि लायबेरियाचे झेंडे या जहाजावरती लावण्यात आले होते। जहाज भारताच्या दिशेने येत होतं, पण लायबेरियाचे झेंडे लावण्यात आले होते आणि त्यामुळे एक मोठा चकवा देत हे सगळं जहाज कच्चं तेल घेऊन भारताच्या किनाऱ्यावरती सुखरूप पोहोचलेलं आहे। सौदी अरेबियातून कच्चं तेल भारतामध्ये आलेलं आहे आणि ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल। 1,35,335 टन कच्चं तेल भारतामध्ये पोहोचलेलं आहे सौदी अरेबियातून। मुंबई डॉकवरून जहाजातलं तेल आता माहुलच्या रिफायनरींना पाठवलं जाणार आहे। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना इराण लक्ष्य करत होतं आणि त्यामुळे ही वाहतूक ठप्प झालेली होती, पण गनिमी काव्याचा वापर करत हे जहाज पोहोचलेले आहे। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मृत्युंजय, खूप मोठा दिलासा मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। हे जहाज भारतामध्ये आल्यानं कसा प्रवास झाला या जहाजाचा? नाहीच, हा एक खूप महत्त्वाचं डेव्हलपमेंट आहे, कारण इराण इस्रायलमध्ये जर युद्ध सुरू आहे आणि आपण पाहतोय की स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज ज्याला आपण फारसची खाडी म्हणतो, तिथे इराण मिसाईल अटॅक करतोय आणि या स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजमधनं एक जे शिप आहे, ऑइल टँकर आहे, ते भारतात आला या युद्धाच्या दरम्यान। हा खूप महत्त्वाचा आहे। शेनलॉंग नावाचा हा जो ऑइल टँकर आहे, यावर 1,35,335 मेट्रिक टन क्रूड ऑइल आहे आणि हा 3 तारखेला निघाला होता आणि काल दुपारी संध्याकाळी 5च्या जवळ मुंबई हार्बरमध्ये दाखल झाला आहे। आणि यामध्ये जे कॅप्टन आहे ऑइल टँकरचे, संधू नावाचे, त्यांनी खूप चांगलं काम केलं। त्यांनी जेव्हा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज त्यांनी जे सिग्नलिंग होते, सिग्नल्स बंद केले होते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जे ऑइल टँकर आहे ते भारतात आणला आणि सध्या मुंबई हार्बरमध्ये हा जो शिप आहे, ते शिप सध्या डॉक करण्यात आलेला आहे। आता अनडॉकिंगची प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे 60 तास वेळ लागतात यामध्ये आणि नंतर चेंबूरमध्ये जे माहुल रिफायनरी आहे तिथे जे क्रूड ऑइल आहे ते ट्रान्सफर करण्यात येईल। बरोबर आहे, त्यामुळे सध्याच्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। मृत्युंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आधी या जहाजावरती लायबेरियाचे झेंडे लावण्यात आले होते, पण आता तिरंगा फडकताना दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।